गेल्या अनेक आंदोलनं या रस्त्यांसाठी जळगाव फस असेल किंवा अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून घेण्यात आलेले होते. अनेक विविध राजकीय पक्षांनी या संदर्भात आंदोलन घेतलेले होते. त्यानंतर काही कालावधीनंतर आता 10 वर्षांनंतर त्याच्या निविदा कॉल झालेल्या होत्या. दिनांक 20 जुलैला याची निविदा समांतर रस्त्याच्या संदर्भातली निविदा राज्याच्या PWD विभाग म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मागवण्यात आल्या. 20 तारखेला त्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आणि 29ला ते निविदा सादर 29 जुलैला त्या निविदा सादर करण्याची शेवटचा दिवस होता आणि 30 तारखेला पहिला लिफाफा म्हणजे 30 जुलैला पहिला लिफाफा आपल्याला त्या विभागाला ओपन करायचा होता. परंतु जर तुम्ही बघत असाल तर माझ्या माहितीप्रमाणे आज 1 सप्टेंबर आहे. मग समांतर रस्त्याचा प्रश्न इतका गंभीर असताना, रोज तिथं ऍक्सिडेंटची मालिका सुरू असताना, लोकांचे जीव जात असताना सुद्धा एक महिना निविदा का ओपन होत नाही, हा माझा पहिला प्रश्न या शहराच्या लोकप्रिय आमदार राजमामा भोळेंना आहे. की जर 30 जुलैला ही निविदा ओपन करायची होती तर आज 1 सप्टेंबर आहे. मग कशासाठी फार्स लावलाय? कलेक्टरकडे मीटिंग घ्यायची आणि बैठक बोलू कशासाठी? जर निविदाधारकांनी त्या ठिकाणी निविदा भरलेले आहे, टेंडर भरलेले आहे, कॉन्ट्रॅक्टरांनी, महिना उलटून गेला, लोक मरताय तरी सुद्धा निविदा ओपन होत नाही. याचं कारण हे आहे की आपल्या बगल बच्च्यांना, जे आपले पाळीव जे बगल बच्चे आहेत त्यांना निविदा देण्यास, त्यांना टेंडर देण्यासाठी हा सर्व घाट घातला जातोय आणि लोक मरो जगो याची तमा कुठल्याही पद्धतीने करण्यासाठी सत्ताधारी विचार करत नाहीये. माझं त्यांना एकच म्हणणं आहे की जर एक महिना या पद्धतीने निविदा ओपन होणार नसतील आणि शासकीय अधिकारी जर ते ओपन करण्याच्या बाजूने असतील आणि वरतून जर मंत्र्यांकडून फोन येत असतील की ओपन करू नका, काय कारण आहे की काय ओपन होत नाहीये? 30 जुलैला जी निविदा ओपन झाली पाहिजे होती ती आज 1 सप्टेंबर आली तरी ओपन होत नाहीये, काय कारण आहे? जर तुम्ही हे कामं वेळेत केले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. म्हणजे लोकांच्या जीवन मरणाशी यांना काही घेणं देणं नाहीये. यांना त्यांचा मलिदा लाटायचा आहे. जळगाव शहराचा सर्वात करप्टेड आमदार म्हणून राजमामा भोळे यांचं नाव लौकिक झालेलं आहे. म्हणजे सुरेश दादाच्या नावाला अक्षरशः काळीमा या माणसाने पुसलेली आहे. याला लोकांच्या या माणसाला लोकांच्या जीवन मरणाशी घेणं देणं नाही. माझा प्रश्न आहे हा की त्यांनी 1 महिना निविदा का ओपन करून दिला नाही? म्हणजे 2 महिने निविदा ओपन होऊन देणार नाही. उद्याही ऑफिस चालू होतील. उद्या तुम्ही सर्व इथून जा, तिथं ते टेंडर बघा, उद्याच्या उद्या ओपन करा. महिनाभर आपल्या बगल बच्च्यांना निविदा देण्यासाठी, टेंडर देण्यासाठी, त्यांच्याकडून टक्केवारी खाण्यासाठी हा सर्व घाट रचला जातोय. म्हणून अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला समांतर रस्ता हा मार्गी लागावा हीच आमची मागणी असते आणि यामध्ये कुठलंही राजकारण नाही. मी जे सांगतो हे ऑन रेकॉर्ड आहे की निविदा कधी बोलवल्या, निविदा ओपन करण्याची तारीख काय होती, हे सर्व पेपरवर आहे, हे सर्व लिगल आहे, त्यात कुठलेही आरोप नाही. माझं एकच म्हणणं आहे, मग महिनाभर का केलं नाही? म्हणजे रोज मागील 3 दिवसात 3 ऍक्सिडेंट झाले, याला जबाबदार कोण? तर या सर्व घटनेचा विचार करून जर तुम्हाला विकासाची बाजू एका बाजूने तुम्ही मांडता की आपल्याला सर्वांना मिळून विकास, आम्ही आहे ना तुमच्यासोबत, मग एक महिना जर तुम्ही टेंडर ओपन करू देणार नाही, हे कशासाठी आहे? असा माझा या संदर्भातला एक प्रश्न आहे.